शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने खत नियोजन करणे आवश्यक आहे। तर हे खत नियोजन आपण कशा पद्धतीने करायचे आहेत, त्यामध्ये आपण कोणकोणते खत टाकायची आहेत याबद्दलची माहिती आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकाचं विक्रमी उत्पादन गाठता येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, खत व्यवस्थापन करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहेत। जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.40% असेल तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला रासायनिक खतांची मात्रा ही वाढवून द्यावी लागते। म्हणून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी, आपली जमीन सुपीक करण्यासाठी आणि विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला एकरी 1 ते 2 ट्रॉली चांगल्या पद्धतीने कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच किंवा सामू। तर आता जो काही रासायनिक खतांचा वापर होत आहे त्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच हा वाढलेला आहे। आपल्या जमिनीचा पीएच सध्या 7.5च्या पुढे गेलेला आहे आणि अशा पीएचमध्ये जी काही मुख्य अन्न घटक आहेत तर त्यांची उपलब्धता पिकाला कमी होते। म्हणून हा पीएच कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतीमध्ये जिप्समचा वापर करायचा आहे किंवा सल्फरचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचा पीएच कमी होईल आणि पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी मदत होईल। या व्यतिरिक्त विक्रमी उत्पादन घेण्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीमधील जीवाणूंची संख्या। तर हे जीवाणू आपल्या जमिनीमधील असलेले अन्न घटक पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात, जसं की फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे पीएसबी। तर हे जीवाणू जमिनीमध्ये असलेले स्फुरद पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत असतात आणि जर हे जीवाणू आपल्या जमिनीत नसेल तर आपण दिलेली खत मात्रा आपल्या पिकाला उपलब्धच होणार नाहीत। म्हणून या जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला रायझोबियम, पीएसबी आणि केएमबीची बीज प्रक्रिया करायची आहे। जर आपल्याजवळ ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे किंवा आपण याला शेणखतामध्ये मिक्स करून सुद्धा शेतामध्ये टाकू शकता। आता रासायनिक खतांची मात्रा किती टाकायची जेणेकरून आपल्याला विक्रमी उत्पादन मिळेल। तर विद्यापीठ शिफारशीनुसार जर आपण विदर्भ या भागामध्ये राहत असाल तर सोयाबीन पिकाला एकरी 12-30-12 एवढं NPK म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश देण्यात आले पाहिजे। कारण की सोयाबीन हे एक लेग्युम क्रॉप आहे ज्याच्या मुळावर गाठी असतात, जे स्वतःचं नत्र स्वतः तयार करतात आणि आपली जी जमीन आहे तर ती बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे आणि या जमिनीमध्ये पालाश म्हणजे पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे। म्हणून सोयाबीन पिकासाठी नत्र आणि पालाशची मात्रा कमी सांगण्यात येते। तर ही रासायनिक खतांची मात्रा आपण बाजारातील वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो, जसं की 12-32-16। तर या 12-32-16च्या 50 किलो बॅगमध्ये आपल्याला 6 किलो नत्र, 16 किलो फॉस्फरस आणि 8 किलो पोटॅशियम मिळतो, जे की रासायनिक खतांची मात्रा 12-30-12 पूर्ण करण्यासाठी अपुरी आहेत। म्हणून एक बॅग 12-32-16 सोबत आपण एकरी 1 ते 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आहे, जेणेकरून आपली जी काही रासायनिक खतांची मात्रा आहे तर ती पूर्ण होईल। यासोबत आपल्याला एकरी 8 किलो सल्फर टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचा पीएच कमी होईल, सोयाबीनमधील तेलाचं % वाढेल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल। जर आपल्याला हे खत मिळत नसेल तर याऐवजी आपण 14-35-14 सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर या खतांचा सुद्धा वापर करू शकतो, ज्यामधून आपल्याला 7 किलो नत्र, 26 किलो फॉस्फरस आणि 7 किलो पोटॅशियम मिळणार आहेत। त्यानंतर तिसरं खताचं कॉम्बिनेशन जे की अगदी स्वस्तामध्ये होणार आहे, तर यामध्ये आपल्याला 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे, 20 किलो लाल पोटॅशचा वापर करायचा आहे आणि 25 किलोपर्यंत युरियाचा वापर करायचा आहे। किंवा आपण DAP किंवा 10-26-26 या खतांचा वापर करून सुद्धा आपल्या रासायनिक खतांची मात्रा पूर्ण करू शकता। तर यापैकी कुठल्याही एका रासायनिक खतांचा पर्याय वापरून आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।